नमस्कार. आपण या आधीच्या 2 व्हिडिओजमध्ये हे बघितलं की रेकी शिकण्याआधी काय काय करणे गरजेचं आहे. यामध्ये रेकी काय आहे हे बघितलं, रेकी साधारणतः कशी काम करते हे बघितलं, आणि महत्त्वाचं म्हणजे रेकी शिकण्याआधी आपण आपल्या जी नकारात्मकता आहे ती नकारात्मकता कशी काढता येईल किंवा काढावी हे बघितलं. आणि हे फार महत्त्वाचं आहे, कारण रेकी ही आध्यात्मिक ऊर्जा आहे. ही आध्यात्मिक ऊर्जा असल्यामुळे आपल्याला आपल्यातली नकारात्मकता काढणं गरजेचं आहे. म्हणून रेकी शिकायला सुरुवात करण्याआधी कमीत कमी 10 ते 15 मिनिटं आपण स्वतःला जे 5 वेगवेगळे प्रकार सांगितलेत त्या वेगवेगळ्या 5 प्रकारे ॲक्टिवेट करून घेणं फार गरजेचं आहे, जेणेकरून आपल्या आसपास आपल्या औरामध्ये आपल्यामध्ये जर चुकून एखादी नकारात्मक शक्ती आली असेल किंवा येऊ पाहत असेल तर ती आपल्यापासून दूर जाते. त्याच्यामुळे कॉन्सन्ट्रेशन चांगलं होतं, आणि कॉन्सन्ट्रेशन जेव्हा चांगलं होतं तेव्हा आपण एखादी गोष्ट शिकतो ती अगदी छान लक्षात राहते. आणि मित्रांनो, तुम्ही ज्या अर्थी ह्या माझ्या व्हिडिओपर्यंत आलाय त्या अर्थी नक्कीच ही गोष्ट आहे की युनिव्हर्सला असं वाटतंय की तुम्ही रेकी शिकावी, त्याचा फायदा घ्यावा, तुमच्या आयुष्यात त्याच्यापासून प्रगती व्हावी. तर आता मित्रांनो, ह्याच्या पुढची अजून एक पायरी आपण गाठणार आहोत, आणि ती पायरी म्हणजे रेकी शिकण्यासाठी आपल्याला काय काय गरज आहे, काय काय करणं गरजेचं आहे हे मी तुम्हाला ह्या भागात सांगणार आहे. रेकी शिकण्यासाठी आधी तर आपलं मन शांत करून घ्यायचं. म्हणजेच ते शांत करण्यासाठी 5 ते 7 वेळा दीर्घ श्वास घ्यायचा, आणि तो सोडताना हळूहळू हळू आपल्या मुखावाटे सोडायचा. आपण स्वतःला सकारात्मक अफर्मेशन्स द्यायची. असे वेगवेगळे जे 5 प्रकार सांगितले त्या पद्धतीने आपण आधी स्वतःला ॲक्टिवेट करून घ्यायचं. असं केल्याने आपलं कॉन्सन्ट्रेशन चांगलं होतं. आपल्याला समोरची व्यक्ती जी शिकवते ती कायमस्वरूपी लक्षात राहतं. त्यामुळे आपला स्वतःचा खूप मोठा फायदा होतो. तर आता आपण रेकी शिकण्यासाठी कसली गरज आहे किंवा काय काय गोष्टी लागणार आहेत हे बघूया. रेकी शिकण्यासाठी प्रथम तर तुम्हाला एक वही, पेन, पेन्सिल ह्याची गरज तर अगदी नितांत गरज आहे. दुसरी गोष्ट, एक अशी जागा तुम्ही निवडा की ज्या जागेवर तुम्ही बसणार आहात त्या जागेवर परत कधीही कोणी शक्यतो बसणार नाही. अशी घरातला एखादा कोपरा निवडा, आणि तो जर कोपरा उत्तर कोपरा असेल तर अतिउत्तम आहे. उत्तर पूर्व जर मिळाला तर खूप छान आहे. अशा कोपऱ्यात तुम्ही बसा. एक बसायला चेअर शक्य असेल तर चेअर, किंवा जर जमिनीवर बसणार असाल तर खाली बसताना एक छानसं असं बसतान घ्या. नसेल तर अगदी सतरंगी वगैरे घेतली तरी काही हरकत नाही, पण ती कायमस्वरूपी तुमच्याजवळच राहू द्या. किंवा एखादी छोटीशी चटई घ्या की जी कायमस्वरूपी तुमच्याजवळच राहील. जर खाली बसणार असाल तर छोटंसं टेबल की ज्याच्यावर तुम्हाला वही ठेवून लिहिता येईल. समोर तुमचा मोबाईल किंवा लॅपटॉप जे काही असेल ते राहील. अशा पद्धतीने तुम्ही एक बसण्याची सोय करा. दुसरी गोष्ट, पुढे तुम्हाला डिस्टन्स रेकी शिकायची म्हणून एखादी उशी घेऊन ठेवा की जी छोटीशी एखादी उशी ठेवा.
की जिला कोणीही हात लावणार नाही, कोणीही तिचा वापर करणार नाही, ना आधी केलेला असेल ना नंतर केलेला असेल. तर अशी एखादी छोटीशी उशी ठेवा. आणि नेहमी रेकी शिकताना किंवा तुम्ही ज्या रेकीची निगेटिव्हिटी काढता किंवा स्वतःलाच एक अशी सवय लावा की आपण स्वतः कायमस्वरूपी ताठ बसू, जेणेकरून जेव्हा रेकी शिकतो आपण तेव्हा आपली साथी चक्र ॲक्टिवेट होतात. आणि साथी चक्र ॲक्टिवेट होण्यासाठी तुम्हाला ताठ बसणं हे फार गरजेचं असतं. तर ताठ बसावं, कायम पॉझिटिव्ह विचार करावे, निगेटिव्ह विचारांना कधीही आपल्या जवळपासही फिरकून देऊ नका. मला मान्य आहे जीवनात ऊन पाऊस हे घडतच असतं, पण मी तुम्हाला एक विचारेन की जर तुमच्या आयुष्यात कोणती निगेटिव्ह गोष्ट घडली तर त्याचा सतत विचार करून ती निगेटिव्ह गोष्ट ही पॉझिटिव्हमध्ये रूपांतरित होते का? तर याचं उत्तर नक्कीच तुमचं नाही असणार आहे. एखादं वाईट गोष्ट घडली तर त्या वाईटात चांगलं काय हे बघावं. हे बोलणं खूप सोपं असतं असं तुम्ही म्हणाल, खरं आहे ही गोष्ट, पण हे माणसाला करावं लागतं. यातच आपली प्रगती आहे समजावं, आपल्यासाठी दुसरे मार्ग ओपन होत आहेत हे समजावं आणि माणसाने पुढचं पाऊल टाकावं. पण त्याच निगेटिव्ह गोष्टीकडे तिथेच गोल गोल फिरत बसण्यात काहीही अर्थ नाही. ज्याच्यामुळे ज्या कारणाने आपल्याकडे ती निगेटिव्हिटी आलेली असते ती निगेटिव्हिटी कालांतराने निघूनही जाते, पण आपण त्याच भोवती गोल गोल फिरत असल्यामुळे आपला वेळ आपण वाया घालवतो, आपण आपली प्रगती थांबवतो. तर ह्या गोष्टीचा विचार करायचा आणि त्या निगेटिव्ह गोष्टीपासून आपण दूर व्हायचं. अशा वेळेस जेव्हा आपल्याला असं काही निगेटिव्ह थिंकिंग येतात, निगेटिव्ह विचार येतात, तेव्हा आपल्याला ज्या देवाचं नामस्मरण करणं आवडतं त्या देवाचं नामस्मरण करावं. किंवा एखाद्याला म्युझिक ऐकणं आवडतं त्याने म्युझिक ऐकावं. एखाद्याला वाचनाची आवड असते तर ती वाचनाची आवड त्यांनी जोपासावी. आपले जे छंद आपले आहेत त्याप्रमाणे आपण करावे, पण त्या निगेटिव्ह गोष्टीपासून किंवा त्या नकारात्मक विचारापासून आपण स्वतःला दूर कसं करता येईल याचा प्रयत्न करावा. यामुळे आपलं यश हे आपल्या अगदी समोर असतं आणि समोर होतं. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण रेकी शिकायच्या आधी तयारी करणं गरजेचं आहे. तसं रेकीसाठी आपल्याला खूप काही लागतं, काही वेगवेगळे प्रकारचे स्टोन्स लागतात, पण ती स्टोन थेअरी ही खूप वेगळी आहे. पुढे नंतर जसं आपण पुढे जाऊ तसं मी शिकवीन, सांगीन, पण सध्या तरी आपल्याला त्याची कोणत्याच गोष्टीची गरज नाही आहे, कारण रेकीमध्ये अटुलमेंट असतं आणि अटुलमेंट मिळाल्याशिवाय आपण रेकीत पुढे जाऊ शकत नाही. आणि अटुलमेंटच्या वेळेस मी तुम्हाला काही वे सजेस्ट करेन, त्यावेळेस आपण लाईव्हवर येऊन ते अटुलमेंट मी तुम्हाला देईन, जेणेकरून रेकी शक्ती ही तुमच्यापर्यंत पोहोचेल. तुम्ही डिस्टन्स रेकी करू शकाल, तुम्ही स्वतःचा फायदा करून घ्याल. तर जसं आपण पुढे जाऊ तसं तुम्हाला ते सगळं मिळेल. पण यासाठी तुम्हाला माझ्या चॅनलला सबस्क्राईब करणं फार गरजेचं आहे. तेव्हा माझ्या चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि मग ज्यांना रेकी शिकायची आहे, फ्रीमध्ये शिकायची आहे, त्यांनी जरूर माझ्या चॅनल जॉईन करा. कारण आजकाल रेकी शिकणं हे खूप महाग झालं आहे आणि आपल्यासारख्या सामान्यांना ही फीस भरणं शक्य नाही. तर आम्ही लाखो रुपये देऊन रेकी शिकलेलो आहोत आणि त्यावेळेस जे काही आम्हाला अडचणी आल्या त्या आमच्या अगदी कायमस्वरूपी लक्षात आहे. आणि एक लक्षात ठेवा, रेकी देताना एक कायम लक्षात ठेवा की रेकी फुकट दिली जात नाही. त्या मित्रांनो, तुम्हाला जर हे सगळं आवडत असेल, शिकायचं असेल तर माझी फीस समजा पाहिजे. तर
तर ती फीज म्हणून तुम्ही माझं चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून मला माझी फीज मिळेल आणि तुम्ही जे रेकी शिकताय त्याचा तुम्हाला फायदा होईल. तर मित्रांनो, नेक्स्ट टायमाला आपण जो शिकणार आहोत ते पहिल्यांदा रेकीचा थोडाफार इतिहास जाणणार आहोत. कारण कोणती गोष्ट शिकण्याआधी आपल्याला त्याचा इतिहास जाणणं, त्याचा बेस जाणणं फार गरजेचं आहे. तर ते आपण पुढच्या भागात शिकणार आहोत. तर लवकरच आता आपण भेटूया पुढच्या भागात रेकीचा इतिहास बघायला. नमस्कार.